परिवारों को भूमि अधिग्रहण के लिए मंजूरी मिली थी, लेकिन 36 संपत्ति धारकों को बाहर रखा गया। इससे 225 परिवारों को मुआवजे से वंचित रहना पड़ा, जिसके कारण स्थानीय नागरिकों में भारी आक्रोश है। भंडारा जिला अधिकारी कार्यालय के सामने कई संपत्ति धारक आमरण अनशन पर बैठे हैं। उनकी मांग न्याय संगत है। प्रदर्शनकारी आरोप लगा रहे हैं कि सरकार की गलत नीतियों के कारण उन्हें उनके हक से वंचित किया जा रहा है। उनका कहना है कि उनकी जमीन तो ले ली गई, लेकिन उन्हें उचित मुआवजा नहीं दिया गया, जिससे वे अपने जीवन यापन के लिए संघर्ष कर रहे हैं। इस अन्याय के खिलाफ वे एकजुट होकर आवाज उठा रहे हैं और जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती तब तक अनशन जारी रहेगा। नमस्कार, मी सचिन गोपाल मिश्रा आणि ही माझ्यासोबत सर्व बसलेले मंडळी हे मुक्काम खापरी रेपाडे तालुका पुणे जिल्हा भंडारा येथे सर्व रहिवासी असून हे गोसेखुर्द पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचारामुळे आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे हे सर्व आज जिल्हा कलेक्टर भंडारा या ऑफिससमोर बसून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आता उपोषणचं बसण्याचं कारण असं की गोसेखुर्द प्रकल्प अंतर्गत मौजा खापरी रेपाडे हे विशेष बाब म्हणून पुनर्वसनमध्ये आहे आणि त्या अंतर्गत 261 कुटुंबाला हे भूसंपादन करण्यासाठी कुटुंबाला मान्यता मिळाली होती, पण त्या अंतर्गत असं झालं की 261 तयार करत असताना 36 मालमत्ता धारकाला वगळले आणि फक्त 225च केले। त्याच्यामुळे हे सर्व लोक अवॉर्डपासून वंचित झाले। यांना न्याय मिळावा की आम्हाला त्या अवॉर्डमध्ये पुन्हा समाविष्ट करावा, यासाठी हे सर्व गावकरी 36 मालधारक हे ते आमरण उपोषणाला बसले आहेत। आमची अशी मागणी आहे की आम्हाला 36 मालमत्ताधारक जे आहोत आम्हाला अवॉर्डमध्ये बसवून आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत तुम्हाला दिसत मागण्या आमच्या पूर्ण करावा, त्यानंतर हे आमरण उपोषण थांबवण्यात येईल, अन्यथा हे असंच कंटिन्यू राहील। धन्यवाद। सामूहिक भूमिका तुमची काय असणार? सामूहिक भूमिका अशी की आता जर प्रशासनाने दखल घेतली नाही याच्यानंतर आम्ही आत्मदहनाचा सुद्धा विचार केलेला आहे। आम्ही त्यासाठी सुद्धा घाबरत नाही, कारण आमच्यावर हा एवढा मोठा अन्याय आहे की आम्हाला सरळ रस्त्यावर आणलं, तर त्याच्यामुळे आम्ही पुढचं टोकाचे पाऊल काही उचलू शकतो, याची सुद्धा सरकारने दखल घ्यावी। धन्यवाद।